बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण राजकीय वर्तुळातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांमध्येही बंद दाराआड चर्चा झालेली आहे। जवळपास अर्धा तास या दोघांमध्ये सुद्धा बंद दाराआड चर्चा झाली। दरम्यान पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघांमध्ये चर्चा झाली असून गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। साधारण 20 मिनिटं जयंत पाटील आणि दादा एकत्र चर्चा करत होते बंद दाराआड। चर्चा नेमकी कशा संदर्भात हे माहिती झालं नसलं तरीही या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। नंतर शरद पवार यांनी व्हीएसआयच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला। यावेळेस दिलीप वळसे पाटील शरद पवार यांच्या पुढे चालत होते। वळसे पाटील यांनी चालताना अजित पवार बसलेल्या केबिनचं दार उघडलं। त्यावेळेस शरद पवार यांनी अजित पवार बसलेल्या केबिनमध्ये कटाक्ष टाकला। काही सेकंद आतमध्ये पाहत शरद पवार पुढे निघाले। दरवाजा उघडत वळसे पाटील यांनी दरवाजा उघडत पवार साहेब आले असल्याचं अजित पवारांना सांगितलं। आपण पाहतो ही दृश्य। आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दोघंही एकाच मंचावर दिसणार आहेत। यावेळेस अजित पवारांच्या केबिनचं दार वळसे पाटलांनी काही सेकंदांसाठी उघडलं। शरद पवार साहेब आलेत अशी माहिती अजित पवारांना दिली। यावेळेस शरद पवारांनी सुद्धा केबिनच्या आतमध्ये एक कटाक्ष टाकला आणि ते पुढे निघाले। आणि आज केबिनमध्ये दादा आणि जयंत पाटलांची चर्चा सुरू होती। यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर येणार। पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। त्यामुळे बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे। यावेळेस जयंत पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकरही उपस्थित असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत। हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत। फडणवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा ते घेतील। धारावीतील 1 इंचही जागा अदानीला देणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावलंय। धारावी अदानींच्या नावानं एकतरी सातबारा दाखवावा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलंय। माथेरान मोटर वाहनांसाठी खुलं होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे। पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असल्याने प्रदूषणाने इथलं वातावरण दूषित होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींची एसटी तिकिटामधली 50% सवलत सुरूच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार असल्याची चर्चा होती, मात्र ही सवलत सुरूच राहणार असल्याची माहिती आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। घणसोली सेंट्रल पार्कमधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे। सेंट्रल पार्कमधील तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडून होता, त्यामुळे आता या तलावाची दुरवस्था झालेली। मात्र आता 60 लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आलेली आहे। नागरिकांसाठी मासिक पासचं शुल्क 100 रुपये असणार आहे। 2 वर्षांपासून रखडलेला पुणे नाशिक हरित महामार्ग प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे। या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केलेली आहे। 1545 हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। शासनाच्या प्रशिक्षणाला अनेक शिक्षकांनी दांडी मारली आहे। सोलापुरात राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेनं हे प्रशिक्षण आयोजित केलं होतं। धक्कादायक म्हणजे दांडी मारलेल्या शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्र दिली गेलेली आहे, तर कोऱ्या प्रमाणपत्रांवर प्राचार्य आणि समन्वयकांच्या सह्या असल्याचं समोर आलंय। कर्जत येथील विला बुकिंगच्या नावाखाली पर्यटकांची ऑनलाईन फसवणूक केली गेलेली आहे। ओशिवरा पोलिसांच्या सायबर पथकानं कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीवर मुंबईच्या अनेक पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे।
युक्रेनने रशियाच्या 700 किलोमीटर आत घुसून जोरदार हल्ला केला। या ड्रोन हल्ल्यामध्ये रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त झालेला आहे। रशियाच्या एंगल स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर हा ड्रोन हल्ला करण्यात आला। स्फोटामुळे आजूबाजूच्या झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या, तर या परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले। चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी 9 वर्षांपासून बंद आहे। आतापर्यंत 20 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यातील कामं हाती घेण्यात आलेली आहेत। त्यामुळे आणखी 1.25 वर्ष हे संग्रहालय खुलं होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। आजपासून IPLचा महासंग्राम रंगणार आहे। गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगलोर यांच्यामध्ये सलामीचा सामना उडेल। दरम्यान सलग 2 महिने 10 संघ 13 ठिकाणं आणि 74 सामन्यांची मेजवानी क्रिकेट प्रेमींसाठी असणार आहे। पण या सामन्यावर पावसाचंही सावट आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली। गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती आहे। कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जात आहे आणि त्याचा दुबईतला फोटो आता व्हायरल झाला असून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये। त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे आणि त्यामुळेच तो दुबईत पळून गेल्याची माहिती आहे। प्रशांत कोरटकरला शोधणं आता सरकारसमोरचं मोठं आव्हान असल्याचं अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनीही म्हटलंय। राष्ट्रात ज्याच्या विरुद्ध रोष होता, ज्यांनी इंद्रजित सावंतांना धमक्या दिल्या, तो प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल। तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकरनं आक्षेपार्ह विधान केलं होतं। यासोबतच इंद्रजित सावंत यांनाही त्यानं धमकी दिली होती आणि त्यानंतर आता त्याचा फोटो व्हायरल झालेला आहे। यानंतर बातमी आहे राऊतांसंदर्भातली। राज्यातील सरकार मनोरुग्णांचं सरकार आहे असं म्हणत सरकारवर मानसोपचार करण्याची गरज असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण सरकारवर उपचाराची गरज आहे आणि भाजपच्या राजवटीत काहीही होऊ शकतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महान व्यक्तिमत्व आहेत। प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊच शकत नाही असा दावाही त्यांनी केलेला आहे। कोरटकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना। आता तो पळून गेला का नाही हे ते सांगतील। उद्या आम्ही म्हणायचो पळून झाला आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा। काही होऊ शकतं, भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये काही होऊ शकतं। आणि खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। दरम्यान आता प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या हाती कधी सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर आपण राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। वसईच्या अंबाडी मार्गावर अनेक दिवसांपासून धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। वाहन चालक यामुळे हैराण झालेत। नागरिकांच्या घरात धूळ जात असल्यानं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। धाराशिवच्या तुमसर शहरातील शिवाजी वार्डात गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून या समस्येकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। तसंच लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे। पुण्यातल्या शुक्रवार पेठेत मध्यरात्री गोडाऊनला भीषण आग लागली होती। या दुर्घटनेमध्ये गोडाऊनमधील साहित्य मोठं नुकसान झालं। दरम्यान अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवत आग पूर्णपणे विझवलेली आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईतील शिरवणे MIDC मध्ये भीषण आग लागली।
सुबोधा केमिकल कंपनीमध्ये आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं। यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। यवतमाळमध्ये आरोपी चोरीचे दागिने विकत होते। दरम्यान ही माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरून पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात अटक केलेली आहे। यावेळेस त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशातून सोन्याचे दागिने मिळाले। यासोबतच तपासादरम्यान आरोपींकडून 5 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे। नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये दारुड्याने स्वच्छता कर्मचाऱ्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होली करत पेटवून दिलेले आहे। आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे। दरम्यान बस स्थानकातील सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्याने तपासाला अडथळा येतोय। प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नीचं चक्क पतीनंच मित्रांच्या मदतीने अपहरण केलेले। 19 वर्षीय विवाहिता आईसोबत रस्त्याने चालत असताना तिचं अपहरण करण्यात आलं। यावेळेस पत्नीच्या आईलाही मारहाण झाली। भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेल्यानं पतीनं हे पाऊल उचललंय। यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी 300 कोटींची उलाढाल झालेली आहे। कपाशीचा पेरा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। यासोबतच कापसासोबत सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी आणि मका पिकांच्या बियाण्यांची मागणी आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सांगलीमध्ये एतवडे खुर्द वारणा नदीत काठी मगरीची तब्बल 32 अंडी आढळून आलेली आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरतंय। मात्र वनविभागानं त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। दरम्यान शेतकरी शेतात काम करत असताना त्यांना अंडी दिसताच त्यानं पोलिसांनाही माहिती दिली आहे। यानंतर बातमी राजकीय वर्तुळातून राज्यातील ऊस उत्पादकांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढा आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे। याबाबत राज्याच्या साखर आयुक्तांना पत्र लिहिलं असून आठवडाभरामध्ये साखर आयुक्तांची भेट घेणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे त्याला ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 कलम 3A प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी आणि 15% व्याजानं शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचा आदेश द्यावा। आणि तो आदेश जर का त्यांनी मान्य केला नाही तर त्यांच्यावर सरकारी थकबाकी समजून जप्तीचं कारवाई करावी आणि साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढून शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात। पुण्यामध्ये वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या समोरील रस्त्यावर एका बाजूने नो एंट्रीचा बोर्ड लावला तरीही त्या बाजूला ट्रॅफिकमुळे वाहतुकीला एंट्री दिली जाते। मात्र त्या रस्त्यावर न गेल्याने ट्रॅफिक पोलीस अचानकपणे दंड वसूल करतात। परभणी जिल्हा सोनपेठ तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे। परिसरात 7 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झालेला आहे। धरणातही पूर्ण क्षमतेनं न भरल्याने पाण्यासाठी वणवण होतीये। वाशिममधील गोंडेगावामध्ये रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचं निवेदन नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। गेल्या 15 वर्षांपासून नागरिकांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलंय। दरम्यान याबाबत सरपंच कोणतीही दखल घेत नसल्याचं समोर आलंय। बीडच्या आष्टी तरणविहिरा परिसरामध्ये बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केलेला आहे। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे।
बुलढाण्याच्या मेहकरमध्ये स्मशानभूमीची अवस्था दयनीय झालेली आहे। या शेडचे 3 पत्रे फुटलेत। याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। त्यासोबतच अर्धवट संरक्षक भिंत उभारण्यात आल्याने स्मशानभूमीला सुरक्षेचा विषय समोर आलेला आहे। स्मशानभूमीची साफसफाई आणि शेडची दुरुस्तीची मागणी आता गावकऱ्यांनी केलेली आहे। आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची। आता लाडकी योजनेप्रमाणे 18 वर्षांखालील मुलांना महिन्याला 4,000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय। मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार असल्याचा दावा केल्यानं आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात। तुमच्या मुलांना दरमहा 4,000। लाडकीनंतर सरकारची मुलांसाठी योजना। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता लाडकीनंतर मुलांसाठीही दरमहा 4,000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय। मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होतोय। त्यासोबत एक अर्ज आणि काय डॉक्युमेंट्स लागणार हे देखील पाठवलं जातंय। मात्र खरंच ही योजना सुरू आहे का? मुलांना दरमहा पैसे मिळणार आहेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया। मार्च 2020 नंतर ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा दोघांपैकी एक पालक मृत झाला त्या कुटुंबातल्या 18 वर्षांखालील मुलाला मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेअंतर्गत दरमहा 4,000 रुपये मिळणार आहेत। त्याचे अर्ज प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय। पैसे मिळत असतील तर ते कुणाला मिळतात? त्यासाठी काय अटी आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली। याबाबत अधिक माहिती अधिकारी देऊ शकतात। त्यांना मेसेज दाखवला आणि अधिक माहिती जाणून घेतली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेचा मेसेज खोटा आहे। मेसेज व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। बालसंगोपन योजनेशिवाय मुलांसाठी दुसरी कुठलीही योजना नाही। पालक मयत झालेल्या मुलांसाठीच बालसंगोपन योजना आहे। शैक्षणिक खर्चासाठी 18 वर्षांपर्यंत त्या मुलाला किंवा मुलीला 2,250 रुपये मिळतात। मुलांसाठी फक्त बालसंगोपन योजना आहे। दोन्ही पालक किंवा घरातील कर्ता पालक मयत झालाय त्यांच्यासाठी बालसंगोपन योजना सुरू करण्यात आली। मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख रुपये इतकी आहे। या योजनेसाठी सरकारकडून वेळेत आणि पुरेसा निधी मिळत नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत मुलांना दरमहा 4,000 रुपये मिळणार हा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।